दरम्यान ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर मोठा आरोप केलाय। भाजपचं सरकार आल्यापासून पेपर फुटण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास कमी झालेला नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। मग MPSC असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाहीये। तर नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आता पुढे काय पाहूयात एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुन्हा अर्ज करावा लागणार का? तर नाही, विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। पुन्हा फी भरावी लागणार का? ते सुद्धा नाही, विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी ही वैध राहणार आहे। आधी भरलेली फी परत मिळणार का? तर होय, आधी भरलेली परीक्षा फी नियमांनुसार विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे। आणि नवीन ऍडमिट कार्ड जारी होणार का? तर ते देखील हो। नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार NTA पुन्हा एकदा ऍडमिट कार्ड जाहीर करणार आहे। पुन्हा परीक्षा केंद्र निवडावं लागेल का? तर नाही, आधी निवडलेला पर्याय NTAच्या नोंदीत कायम राहणार आहे। नीटची नवीन तारीख कधी जाहीर होणार आहे? तर लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे।